करायचं काम ते करतात आणि जे इतर लोकांना वाटतं की राजकीय पुढाऱ्यांवर काही कारवाई होत नाही किंवा काही नाही, असं नाही आहे. त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे आणि त्याच्या नोटिसीचं उत्तर मी देणार आहे. या आरोपांमध्ये काही तथ्य असं तुम्हाला वाटतं का की आरोप तुमच्यावर आयकर विभागाने केलेले आहेत, त्यात काही तथ्य असं तुम्हाला वाटतं की राजकीय षडयंत्राचा हा एक भाग आहे? हे बघा, काही लोकांनी त्या तक्रार केली होती. तक्रारीची दखल आयकर विभागाने घेतली. त्यांनी मला नोटीस पाठवली. 9 तारीख त्याच्यात दिली होती. त्यांना आम्ही वेळ मागून मागितलेला आहे आणि त्याचं आम्ही योग्य ते उत्तर देणार आहेत. त्याच्यामध्ये गैर असं कोणतंही नाहीये. त्यांना फक्त आमच्याकडून उत्तर हवं आहे, स्पष्टीकरण हवं आहे की तुम्ही हे कसं झालंय आणि म्हणून त्याचं उत्तर आपण लिगली देऊ. शिवसेनेच्या नेत्यांना त्रास द्यायचं कुठेतरी षडयंत्र आखलं जातं असं म्हणावं, कारण बऱ्याच नेत्यांना अशा पद्धतीने नोटीस काही लोकांची पोटदुखी आहे, परंतु त्याला आपण समर्थपणे उत्तर देऊ ना. नाही, असं काही नसतं. सरकारचं काम करतंय, यंत्रणांचं काम करतंय. मला त्यांच्यावर कोणताही ऑब्जेक्शन नाही. शिवसेनेचा तुमच्यावर कुठल्या प्रकारचा दबाव आहे का सरकारकडून? माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही आणि कोणी दबाव मला टाकायचा प्रयत्न सुद्धा करत नाही, म्हणून त्याची चिंता करू नका. देखिए, आयकर विभाग जो होता है वो हर किसी की छाननी करता है। मुझे नोटिस आई है, श्रीकांत शिंदे साहब को नोटिस आई है और किसी को नोटिस आती होगी, तो इसके मायने अपन ने गवर्नमेंट को, वो आयकर विभाग को अपना जवाब देना ये अब लाजमी है। 9 तारीख को मेरे को जवाब देने के लिए कहा था, मैंने उनसे टाइम मांगा है और उसका जवाब हम देंगे। कोई भी इंक्वायरी रही तो हम हमेशा कहते हैं उसको फेस करना चाहिए। तुम उसके ऊपर ऐसा राजकीय कोई किसी ने दबाव डाला है, कोई जानबूझ के आपको नोटिस निकाल रहा है, ऐसा समझने की कोई बात नहीं है ना। आप उसका जवाब दो, आयकर विभाग देखेगा और वो जो भी कार्रवाई करेगा उसको तुमको फेस करना पड़ेगा। शिवसेना को दबाने की कोशिश की जा रही है सरकार ने। देखो, शिवसेना को दबाने की कोशिश की जा रही है ऐसा मैं नहीं कहूँगा, लेकिन ऐसे वक्त जो नोटिस आ रही है, मुझे लगता है वो एजेंसी अपना काम कर रही है। आपके संभाजीनगर का एक भ्रष्टाचार का मामला सामने आया है। होल्डर करके जो योजना है जो आदिवासी छात्रों के लिए होती है, उसके खिलाफ अब आवाज उठ रही है। खास करके अतुल सावे जो आपके मंत्री है, उनके विभाग में ज्यादातर भ्रष्टाचार हुआ है। नहीं, ऐसा कोई भ्रष्टाचार हुआ तो उसकी जानकारी मुझे नहीं है, लेकिन वो मंत्री साहब है, वो उसके बारे में जरूर कुछ ना कोई निर्णय लेंगे। संजय राउत कि इंडिया ब्लॉक की अब जरूरत नहीं है। संजय राउत ये कह रहे हैं कि अब इंडिया ब्लॉक की जरूरत नहीं है। कौन सा ब्लॉक? इंडिया गठबंधन, इंडिया आघाडीची गरज नहीं। वो कभी ना महाविकास आघाड़ी के साथ रहे, ना महाविकास आघाड़ी उनके साथ रही है, तो इंडिया आघाड़ी का सवाल ही नहीं आता। अब शायद मुझे लगता है कि आने वाले समय में उनकी जो अलायंस थी, जो कांग्रेस वाले, जो शरद पवार साहब की राष्ट्रवादी, वो जो साथ में थी, वो अब नहीं रहेगी। जरांगे पाटील आरोप करतात तुमच्यावर की कुणबी जात प्रमाणपत्र आहे ते तुम्ही अधिकाऱ्यांवर दबाव टाकून त्यांना दिले जात नाहीये। नाही, जरांगे पाटलांचं माझं दर आठवड्याला बोलणं होत असतं। त्यांनी सांगितलेले सर्व आम्ही जे सर्टिफिकेट आहेत, जे कायदेशीर आहेत, ते निश्चित आम्ही त्यांना वितरित करायचा प्रयत्न करतो आणि आनंदाची बाब अशी आहे की त्यांच्या समोरच त्यांनी काही लोकांनी जे आता तक्रार केलं होतं त्याचा निपटारा सुद्धा मी केला आणि याची कल्पना जरांगे पाटलांना आहे। दोन भाऊ एकत्र यावे असा लोकांचा दबाव आहे, राज ठाकरे उद्धव ठाकरे, त्याच्यामुळे इंडिया आघाडी ही स्थानिक स्वराज्य संस्थांना राहणार। लोकांचा दबाव नाही, लोकांची मानसिकता अशी होती की राजकारणामध्ये भाऊबंदकी नसावी, एकत्रित यावं, त्याच्यामध्ये काही गैर पण नाहीये। ते दोन भाऊ एकत्रित आलेत, आता महायुती होते, त्यांची युती होते का नाही होते, ते आघाडी त्यांच्याबरोबर राहते का नाही राहते, हा सगळा प्रश्नचिन्ह आहे। परंतु आता संजय राऊतेच वन साइड जर डिक्लेअर केला असेल की इंडिया आघाडी आता त्यांच्यासोबत आम्ही राहणार नाहीत, याचा अर्थ आता ते अकेल्या चलोराच्या भूमिकेत आहेत। संदीपान भुमरे त्यांच्या नातेवाईक छाया भुमरे यांना वायू वेगानं दारू विक्रीचा परवाना मिळालेला आहे आणि ट्रान्सफर सुद्धा झालेला आहे, असं सहसा होत नाही, कायद्याचा दुरुपयोग झाला असं टीका टिप्पणी होते विरोधात। नाही, त्या संदर्भात मला कोणती कल्पना नाही।